नमस्कार माय ट्यूब फॅमिली. तर म्हाडा पुणे लॉटरी सध्या सुरू आहे आणि त्याच्यामधीलच हा प्रोजेक्ट आहे श्रीधाम आणि हा प्रोजेक्ट आहे चरोली या ठिकाणी. 1 RK आणि 1 BHKच्या सदनिका उपलब्ध आहेत. तर याची जी डिटेल्स आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याचा जो स्कीम कोड आहे तो आहे 836A आणि 836B. तर सर्वप्रथम याच्यामध्ये जो 836A आहे त्याच्यामध्ये 1 RKच्या सदनिका उपलब्ध आहेत. तर GP या गटासाठीच ही श्रेणी असणार आहे. बिल्टअप एरिया आहे 46.46 चौरस मीटर. कार्पेट एरिया आहे 31.59 चौरस मीटर, म्हणजेच साधारणतः 340 स्क्वेअर फीट आहे. किंमत आहे 15,46,000. तर अनामत रक्कम याच्यासाठी तुम्हाला 20,000 रुपये असणार आहे. तसेच 708 रुपये ही फॉर्म फी असणार आहे. आणि या ठिकाणी एकूण 3 सदनिका 1 RKच्या उपलब्ध आहेत. आता याच प्रोजेक्टमध्ये दुसरा स्कीम कोड आहे 836B. तर या 836B मध्ये 1 BHKच्या सदनिका आहेत. तर त्याच्यासाठी कोणकोणती श्रेणी असणार आहे? तर त्याच्यासाठी जी श्रेणी आहे ती आहे AR, CG, DF, DT, X, FF, GP, JR, ME, MP, तसेच MLA, MLSC आणि NT, PH, SC, ST आणि SG. तर या 1 BHKचा जो बिल्टअप एरिया आहे तो आहे 58.11 ते 62.1 चौरस मीटर. म्हणजेच कार्पेट एरिया जो आहे तो आहे 41.34 ते 44.50 चौरस मीटर. म्हणजेच 444.98 ते 478.99 स्क्वेअर फीट. तर या ठिकाणी जी सदनिकेची किंमत असणार आहे ती आहे 19,33,700 ते 20,63,500. तर या ठिकाणी सुद्धा अनामत रक्कम ही 20,000 रुपये असणार आहे. आणि या ठिकाणी एकूण 102 सदनिका उपलब्ध आहेत. तर हा जो प्रोजेक्ट आहे तो आता लवकरच ताब्यात येण्याची शक्यता आहे. तरी म्हणजे 1 वर्ष तर लागणारच आहे. परंतु आपण जर बाकीचे प्रोजेक्ट पाहिले तर ते 2027मध्ये येणार आहेत. आणि हा प्रोजेक्ट जो आहे तो 30 डिसेंबर 2026पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच या ठिकाणी खटल्याची माहिती जर आपण पाहिली लिटिगेशन्स, तर काहीच लिटिगेशन्स नाही आहेत. त्यानंतर श्रीधाम प्रोजेक्टचा आपण हा लेआउट प्लॅन पाहूया. तर याच्यामध्ये तुम्ही पाहत आहात हे जे रेड लाईननी स्क्वेअर केलेलं आहे किंवा रेक्टँग्युलर जे काही दिसत आहे तर ती म्हाडाची सेपरेट बिल्डिंग आहे. आणि बाकीच्या ज्या आहेत ते आहेत श्रीधाम प्रोजेक्टचे अदर बिल्डिंग्स. तर इथे या ठिकाणी म्हाडासाठी वेगळी बिल्डिंग तयार करून देण्यात आलेली आहे. आता एकूण 23 मजल्यांची ही इमारत असून त्याच्यामध्ये तुम्हाला बेसमेंट 3, बेसमेंट 2 आणि बेसमेंट 1 सुद्धा आहे. त्याच्यावरती नंतर स्टील फ्लोअर आहे आणि त्याच्यावर मग फर्स्ट, सेकंड, थर्ड असे करून 23 फ्लोअरपर्यंत ही इमारत आहे. तसेच 8, 13 आणि 18 फ्लोअरवर रिफ्यूज एरिया आहे. तर आपण हा फ्लोअर प्लॅन पाहूया. तर फ्लोअर प्लॅनमध्ये आपण पाहू शकतो एका फ्लोअरवर 12 सदनिका दिलेल्या आहेत. त्या अशा पद्धतीने आहेत 101, 102, त्याच्यानंतर त्याच्यासमोर आहेत 103 आणि 104. तर ह्या कॉर्नरला फायर स्टेअरकेस दिलेले आहेत. तसंच लॉबी आहे. त्याच्यानंतर मधात पॅसेज आहे. त्या पॅसेजमधूनच आपण पुढे आलो तर आपल्याला दुसऱ्या रूम नंबर्स दिसतात. त्या आहेत 105, 106, त्याच्यासमोर आहेत 107 आणि 108. तसेच लिफ्ट आहेत. एकूण 4 लिफ्ट आहेत. 3 कॉमन लिफ्ट आहेत आणि 1 फायर लिफ्ट आहे. पुन्हा त्या लॉबीतूनच आपल्याला पुढे आल्यावर त्या पॅसेजमधून दुसऱ्या सदनिका अजून दिसत आहेत. त्या आहेत 109, 110, 111 आणि 112. तर अशा पद्धतीने एकूण एका फ्लोअरवर 12 सदनिका उपलब्ध आहेत. तर आता आपण जे 1 BHK आहेत त्या कशा पद्धतीने असणार ते पाहू. तर लॉबी आहे. लॉबीतून आतमध्ये एंट्री आहे म्हणजे आपला डोअर असणार आहे. त्या डोअरमधून आल्यावर सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे किचन आणि तिथून पुढे आपल्याला लॉबी आहे लिव्हिंग रूम आहे. बाल्कनी अटॅच लिव्हिंग रूम आहे. किचन लिव्हिंग रूम, बाल्कनी आणि त्या लिव्हिंग रूममधूनच टॉयलेट बाथरूमसाठी